महेश असा सामना होतोय. पहिला गोलंदाज पुणे संघाकडून सामना सुरू होतो. पहिली गोलंदाजी धुरा हातात दिले महेश आणि पहिला चेंडूचा आकाश. महेश स्ट्राईकरला फलंदाज उभा आहे. पहिला चेंडूची असं चेंडू जोरदार प्रहार होऊन मारला. चेंडू क्षेत्र झेल पंकज झेलच्या खाली आहे आणि हा पंकज सोपासा झेल हा सोडलेला आहे. आणि बघ तुम्ही आणि हा कधी आवड होतं खेळ सुट्टी आणि पहिलीच गडी एकदम 10चा मोह आवरला नाही आहे. जरी पंकजने झेल सुटला असला पण गडी एथलेटिक्सच्या चालकाने हा झेल टिपलेला गडी बाद केलाय. पहिलाच मोरा पहिलाच मावळा हा बाद होतोय. संघाची धावसंख्या आहे ती 1 वरती. पहिला गडी बाद. बोलू नका आवाज द्यायला जाईल माझं ते नाव पण इकडे बोला थोडं आहे ना ते मला बोला काय बंद करून बंदच काय बोला. तर आता पंकज यांनी झेल जुळले मगाशी त्या ठिकाणी त्या प्लेअरने 2 झेल राहुल यांनी अप्रतिम कामगिरी 2 झेल टिपलेले आणि गोलंदाजीमध्ये त्यांनी 3 का 4 चेंडू निर्धाव टाकले होते. हे त्याचा विक्रम आहे. तसेच पंकज याची कामगिरी ज्यांनी मगाशी जो प्लेअर आहे त्यांनी 100 धावा जास्त केले 50 आणि 60 धाव केल्यात. आता नवीन फलंदाज झाला खेळण्यासाठी. बॅटमन नाव सांगा. बॅटमन गणेश आलेला आहे. दुसरा गोलंदाज गणेश आणलेला आहे. गणेश बटून झालेला आणि गोलंदाजी गोलंदाज पुन्हा एकदा महेश. महेशचं विश्लेषण. महेश यांनी चांगली कामगिरी 1 धाव देऊन 1 गडी बाद केलाय. चांगला कॉलिंग होतं पण पंकजने झेल सोडला पण पुढे कुठली मिसस्टँडिंग केली नाही. डायरेक्ट फेकी केली. महेशने चेंडू क्लेट केला आणि डायरेक्ट एष्ट्या उधळवल्या आणि 1 गडी चांगला मातमार परतवलेला आहे. असा सामना मुंबई आणि पुणे याच्यामध्ये सामना सुरू आहे म्हणा हरकत नाही आहे. पण बघूया आता हा बॉलिंगसाठी गेलाय फलंदाज तो गणेश. स्ट्राईक एंडला उभा नो स्ट्राईक एंडला उभा आहे आणि स्ट्राईक एंडला उभा आहे त्याचा सहकारी. बघूया महेश फास्टिंग मार्ग करतोय. किशोर कट केलाय चेंडू स्क्वीज कव्हरमध्ये आणि छत्रशन चेंडूला चकमा देतो. चेंडू विजयला आणि पंच सांगतात की हा 4 धावांचा इशारा कांती गोळे पंचांच्याकडून. संघाची घोडदौड चांगली सुरू. धावसंख्या झाली 1 बाद 5 धावा झालेल्या आहेत. 5 धावा इथं झालेल्या आहेत. 5 धावा झालेल्या आहेत. दोघांमध्ये चांगला कॉम्बिनेशन होतं. चांगला पहिला सूर गवसला आहे आणि पहिला चेंडू महेशच्या खरकोस समोर गेला. स्टँडिंगला गेला. पहिलाच फलंदाज आहे. त्यांनी 4 धावा करून संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवलंय. संघाची धावसंख्या बाद 1 बाद 5 अशी स्थिती आहे. सामना सुरू आहे. पुन्हा विपक्ष मुंबई भाईंदर यामध्ये सामना सुरू आहे. पुण्याचा संघ बघूया बराडे संघ चांगली जोर एकदा फायनल त्यांनी मारलेले पुणेकरांनी. कट केलाय चेंडू मिडविकेटला. शतरषक चेंडू अडवतोय. चांगली फेकी होते. तानाजी चेंडू अडवतोय आणि संघाची धावसंख्या झाली ती 6. पुणे म्हणलं म्हणजे हा उच्चस्थी ब्राह्मण वस्तू आणि डिक्कन म्हणला की पुण्यातील शान आहे. डेक्कन जे आपण दादर तसा पुण्यातला डेक्कन हा मानला जातो. एरिया पोष एरिया ब्राह्मण एरिया सर्व असतो. म्हणलं तयार फास्टिंग मारा म्हणलं तयार. ज्याने कट केला स्किकवरमध्ये गॅप जेवढा आहे नो डाऊट चक्की जाईल सीमारेषेच्या जवळ आणि पंचांचा इशारा हा 4 धावांचा स्वीप शॉट कव्हरच्या चांगला प्रहार. धावसंख्या डबल अंकात 10 धावा झालेल्या आहेत. आता मात्र गोलंदाजावरती चांगली मात करतोय फलंदाज. कुठलाही चेंडू वाया घालत नाही. धावसंख्येवरती मात करतोय. एक चांगली चढाई करतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली आता 1 बाद 10 धावा झाले चौकारांनी. बघूया स्वीप कव्हरला शतरषक त्याला चेंडू समजला संतुलन बिघडतोय त्याचं आणि चेंडू शेवटी जी चेंडूची होती चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. कट केलाय पॉईंट हलका पुश केलाय. शतरषक तिचा चांगला अडवलाय अमर यांनी पण 1 धाव काय रोवू शकत नाही. फेकी होते पण बॅकिंग कव्हरिंग चांगला आहे. 1 ने वाढ. धावसंख्या 11 धावा इथं झालेल्या आहेत. बॉल संपला नाही ना 1 म्हणा. हां 1 रन दिला नव्हता. कट केलाय चेंडू फाईनला शतरषक चेंडू अडवतोय. फेकी देखील करतोय चांगली.
राजू यांच्याकडून पण एक धाव का रोखली. धावसंख्या झाली 1 षटक 1 बाद. धावसंख्या 12 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 12. सामना सुरू आहे. भाईंदर विपक्ष पुणे ही लढत होते बघा. उपांत्याची लढत सेमीफायनलची लढत आहे. एक लढती बघूया कोण होते. दोन्ही आसपासचे सामने टक्करची काटेकी टक्कर होईल काय संदेह नाही आहे. पुणे आणि मुंबई यावेळी हा सामना रंगतोय आणि एक चांगला सामना रंगल नक्कीच. खोलीवरचा मातावर 50+ या मॅची आयोजित केल्या बेळापूर आणि त्याचे सहकार्य 40+ आणि 50+ यांच्या सौजन्याने मॅची आयोजित केल्यात. हरीश कोळी, विजय मात्रे, मोहन बोहीर, तसेच संतोष मात्रे, मनोज मात्रे, संदीप मात्रे, मनोज आणि इतर त्यांचे सहकार्य जास्तीने मॅची आयोजित केलेल्या आहेत. आजचा दिवस अंतिम दिवस आहे. फायनलचा सामना थोड्या सुरू होईल. ही सेमीफायनल चालू आहे. किशोरला गोलंदाजी पाहिजे रंगले. किशोर हा दुसरा गोलंदाज कट केला. एक पोर बनला. शतक चेंडू अडवतोय पण एक धावकार रोखू शकत नाही. धावसंख्या पुढे सरकले 1ने. धावसंख्या झाली ती 13 धावा. 1 षटक 1 बाद. धावसंख्या 13. सामना सुरू आहे. पुणे विपक्ष भाईंदर म्हणजे मुंबई. फलंदाजी करणार संघ हा आपल्या मुंबईतला स्थानिक संघ आहे भाईंदरचा. पुढील चेंडू पंजाब करणार. कट करतोय. चांगली कामगिरी. शतक चांगली चेंडू अडवतोय. हिस्ट्रीशिवाय चांगलं काम झालं आतापर्यंत. किशोर चेंडू अडवलाय आणि चेंडू गेलाय तो निर्धाव. धावसंख्या स्थिर ठेवली ती मात्र 13 धावा फरकावर लागलेल्या आहेत. त्यानंतर सामना सुरू आहे. पुणे विपक्ष भाईंदर ह्याचा सामना सुरू आहे. भाईंदर संघाची आतापर्यंत चांगली कामगिरी. या षटकामध्ये भाईंदर संघाने आतापर्यंत या गोलंदाजांनी एकच धाव दिलेली आहे. बघूया पुणेमध्ये काय सलामशाला होतोय. दोन्ही प्लेअरमध्ये विकेट ट्रीचक कधी सांगतोय किशोर जाऊन. बघूया आता गोलंदाज आपली काय कशमेने करतोय. दोन्ही फलंदाज महिला संघासाठी मुंबई क्रिकेटचं असोसिएशन मानलं. मुंबईमध्ये क्रिकेटमध्ये मोठे मोठे प्लेअर आहेत आणि बरेचसे नामवंत प्लेअर आता ह्या मुंबई नगरीतून इथं बेलापूरमध्ये आलेले आहेत. एक काळ त्यांनी पुन्हा गाजवले मुंबई. ते 50+च्या अंशात ते अजून खेळत आहेत. क्रिकेटची आवड किती आहे हे होणं बघण्याचं गरज आहे आपल्याला. चेंडू कट केला आहे मिड विकेटला. तानाजी चेंडूच्या खाली जातोय. 1 धाव सहज मिळते. धावसंख्या 14 धावा झालेली आहेत. तानाजी, शिवाजी ही नावं घेतली की आपण पुन्हा आवडतो बाहेर म्हणजे पुणे साईडचा. कारण तिकडे सगळे राजा महाराजांची लोकं राहिलेली आहेत. पुन्हा सातारा काय सांगली विजापूर काय असतील. मग याला गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. फास्टिंग मारा करतोय. प्रयत्न चेंडू हातात यशस्वी विसवतो आणि डायरेक्ट फेकी असतील तर कदाचित धोकावला संभव. पण एकही चेंडू हावी निर्धाव. धावसंख्या 14 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 14. षटक चालू आहेत. दुसरं समाप्तीच्या मार्गावरती आलेले आहे. सरासरी बळी 7.5च्या गतीने वाटचाल सुरू आहे. फुल चेंडू पंचांना पार करून कट केला आहे टर्निंग पॉईंटला. 1 धाव सहज होतोय. पंकज चेंडू अडवतोय. आता बाणी फेकी होते कदा दोघांसमोर अपील होतोय आणि गडी बाद. रनिंग वेळ थोडी कमी पडली आणि पंकज यांनी चांगली कामगिरी. 2 गडी बाद केले थ्रो करून पंकजनी. झेल जरी सोडला असला तरी 2 गडी बादचा मान मिळतो पंकजला. हिस्ट्री गोलंदाज आज याची चांगली कामगिरी. चांगला चेंडू क्लेट करून डायरेक्ट एस्टावर उधळतोय आणि दोन्ही गडी पहिला दुसरा दोन्ही रनआउटच्या सुरुवात बाद झालेले आहेत. दोन्ही गडी रनआउट सुरुवात बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या 15 वरती 2 गडी बाद. आणि आता मुंबईची थोडी रस्सीखेच झाली आहे. 2 गडी बाद आणि दोन्ही गडी रनआउट बाद झाले. रन सुरुवात बाद झाले. धावच्या सुरुवात बाद झाल्यानंतर आता चाललेला राजू चालले त्या जागासाठी. क्रमांक 4 राजूची निवडणी लागलेली आहे. पंकज यांनी चांगली कामगिरी केली. दांडगी थ्रो चांगला केलाय. गोलंदाजाने चांगला धरून प्लेट दिलाय. येतं संघामध्ये एक दाद्या हा असा कार्यकर्ता आमच्याकडे. त्याची चांगली कामगिरी हमेशा 3 रविवार बघतोय मी. सतत त्यांनी सहकार्य मंडळाला चांगलं त्यांचा हातभार असतो दाद्याचं. जेवला का नाही माहिती नाही. त्याला माझी विनंती आपण जेवण घ्यायचं आहे. त्याचं 30%चे चांगले कार्यकर्ते आहेत चांगले आणि तसे 30%चे भूषण पाटील मी इथं आलेले आहेत. सगळ्यांनी मी मेहनत घेतलेली आहे. त्याने बरेचशांची नावं माझ्याकडे ज्याचे आले आहेत. हरीश कोळी, तसेच विजय मात्रे, तसेच मनोज बोईर, विनोद मात्रे, संदीप मात्रे, मनोज मात्रे, कांती कोळी
असे सहकार्यांनी इथं सहभागी या मॅची आयोजित केलेल्या आहेत. बेलाबारच्या विद्यार्थी मॅची 50+ यांच्या मॅची आयोजित केलेल्या आहेत. रायगड असोसिएशन समालोचक हा चेंडू निर्धाव केला आणि षटकाची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या झाली ती 2 षटकं 2 बाद 15 धावा असा भाईंदर संघाचा स्कोर आहे. पण आता जरी वर्चस्व पुन्हा संघाचं बघितलं तर थोडी वरचढ दिसते, मला हरकत नाही आहे. चांगली आता गोलसाठी राहुलची निवड केली, ज्याने राहुलनी मगाची एक करिश्मा केला होता. गोलंदाजीने 4 चेंडू हे निर्धाव टाकले होते. निर्धाव संघ जिंकल्याचं मला हरकत नाही आणि 2 झेल मिड विकेट त्यांनी पकडलं सीमारच्या लगेच. हे राहुलचं कसं राहुलला गोलसाठी आणलेलं आहे. गोलंदाज राहुल पुणे संघाचा 3रा गोलंदाज. धावसंख्या 15 झाले आणि 2 गडी त्यांचे बाद झालेत. प्लेयरचं नाव बॉलर राहुल आलाय. बॅटमॅनचं नाव सांगायचं राजू. बरोबर राजू गेला तो ट्रॅकला नोट टाकला राजू आहे. आणि गडी बाद मग खेळून घ्यायला लगेच धाव सोडला. विकेट आहे राजू नाही, राजू इकडे आहे. राहुलने गडी बाद केलाय. बघा चांगली गोलंदाजी. नाही राजू नव्हता रे, राजू आहे का? राजू बाद झालेला आहे. चांगली झेल टिपलेला आहे शिक्षकांनी आणि प्लेअरने बघितलं की मी बाद झालं लगेच विकेट सोडलेला आहे. खेळाडू खेळायला कितीला महत्व नाही म्हणून आपली खेळाडू सच्चाई किती आहे याला महत्व जास्त आहे. आणि कोणीने योग्य तो निर्णय दिला आहे. शिक्षकांनी कुठलीच चूक केली नाही. याची कुठलीही चूक केली नाही संजयने आणि गडी बादचा मान मिळाला आहे. 3 गडी त्यांची तंबूत भरले. संघाची धावसंख्या 15 वरती गाडी अडकलेली आहे. बॅटमॅनचं नाव सांगायचं बाबा. बाळा गेलेला आहे. मंडळाचे आमचे धारडेचे कार्यकर्ते दाद्या यांनी 3 रविवार बघतो मी सातत्याने. त्यांनी चांगली आवडत मेहनत घेतलेली आहे. सातत्याने 3 रविवार मी सतत बघतोय. दाद्या आमचे खरंच कार्यकर्ते चांगले आहेत. इथं मंडळासाठी असे कार्यकर्ते असणं गरजेचं आहे. बघूया आता एक धाव तर आलेली आहे. चेंडू मिड विकेटला महेशने चांगला चेंडू क्लिअर केलेला आहे. धावसंख्येमध्ये 1 निवाड. धावसंख्या 16 धावा झालेल्या आहेत. इकडे उदानी आहे का? नाही ही नाही. हा चेंडू निर्धाव गेलेला आहे. नाही कालची त्या साईडला दुकान आहे अशीच आहे काळी. पुदा नाही पुदेना बडी शॉप लय बारीक आहे. लेमन टी होतं लय बारीक. आणि आता चेंडू नक्की जाईल. 6 धावांचा इशारा. आता मॅचला कलांटी मिळते. संघाची धावसंख्या 6 निसरले पुढे. धावसंख्या झाली ती 22 धावा झालेल्या आहेत. आता मात्र संजय पुन्हा चेंडू क्लिअर करतोय. राहुल अप्रतिम कामगिरी. ज्याने धावसंख्येवर अंकुश लावण्याचं काम केलं असेल तर राहुल वेज प्रतिम चांगली कामगिरी. मगाशी तो कोण बॅटिंग जास्त केली म्हणजे पंकज ना पहिला. पंकज ना पण तयार. राहुलकडून चेंडू कट करण्यापर्यंत चेंडू स्वीप केलाय कव्हर स्वीप मध्ये आणि नक्की जाईल. फोरकास्ट बंद झाला. 4 धावा कांदी कोडी जवळ आला. 4 धावने धावसंख्या जायचा कारण धावसंख्या 26 धावा. आता धावसंख्येला आकार दिसतोय. आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती जवळजवळ म्हणजे षटकं संपलीत ती 3. धावसंख्या झाली ती 26. धाव झाले आहेत. 18 चेंडू आणि 26 धावा झाली आहेत बघा. 18 चेंडू 26 धावा झाले आहेत. पुणे संघाची आता थोडी बडी झाली. राहुलचे 2 चौकार केलेत. तर मॅचला कलांटी दिलेली आहे या फलंदाजांनी. बघूया अशी फाईट जर झाली तर मॅचला रोईंग होऊ शकेल.
आता राजू आलाय कोणसाठी राजू धावसंख्या 26 धावा झालेली आहेत. आता मॅचला कलांनी दिले चौकारांनी मॅचला जरा रुख झालेला आहे. आता बाळा स्ट्रायकेनला नो स्ट्रायकेनला फलंदाज उभा आहे. किशोर आणि बाळा ही जोडी मैदानात आणि कोणसाठी आलाय गोलंदाज राजू. षटक चालू आहे 4. हा प्रतिम कामगिरी राजू. आता बाळा चेंडू बीट होऊन जातोय. चेंडू इथला विसवतोय. पंचांनी काय डिसाईड केला बघायचा लेगंपनी काय ॲक्शन दिलं आम्हाला. पंचांशी वाद करू नका विनंती आहे आपल्याला. पुणेकरांना माझी विनंती आहे पंचांनी अंतिम राहील. पंचांशी कुठल्या डिसाईड करू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. घ्यायचे पंचांनी नो दिला शेवटा. पंचायत कांतीगोळी समजदार कांतीगोळी आपण निर्णय द्यायचा तिकडे. प्लेअर कमी असेल तर मग काय बघायचं आहे. सांगा त्यांना काय कोणी अजून काय राजू. खेळूया 5,000 रुपये लागू झालेला असा हा डेट चेंज केलाय. चला म्हणजे हा डेट केलाय चेंडू. चला आणि हा काम रेग्युलर नेम
आता हा नाव नेम रेग्युलर राहील याची नोंद घ्यायची, 4-5 नेम रेग्युलर राहील आणि 50 निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. नो आर्ग्युमेंट राहणार तुम्ही याच्या पुढे. आणि कर्णधार तुम्ही सांगितलं 50शी बरोबर, बस जास्त कोणी बोलू नका. कारण पुणे मुंबईवाले पाहुणे धुना जास्त बोलतात, आमच्याकडे जे असते तर नेम काटेकोर लागले असते. येत्या 14 तारखेला मॅच आहे, तरी 15 किलो इथं रसायनिक मॅच भरल्या त्याच्या नेरे पनवेलने मॅच आयोजित केल्याचं ठेवायचं आहे. हा नेरे पनवेल निवडलेत. हा चेंडू डेल दिलेला पहिला चेंडू चेंडू टाकला नाही, फ्रेश चेंडू. चला सामना सुरू होतोय. उशिरा चेंडू, हा प्रतिम कामगिरी, गोलंदाजी चांगली कामगिरी, धारदार गोलंदाजी. फलंदाज बीड होतोय. संघाची धावसंख्या स्थिर ठेवलेली आहे. धावसंख्या आहे ती 26 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू निर्धाव, राजू गोलंदाज फास्टिंग वेगवान असा गोलंदाजी टाकते राजू. हा सामना सेमीफायनल चालेल. पुन्हा विपक्ष मुंबई असा सामना रंगतो. भाईंदर संघ मुंबईमध्ये उडला जातोय. फास्टिंग मध्ये राजू यांच्याकडून आता स्वतः कॉटनवाल प्लेयर स्टेट ड्राईव्ह प्लेसमेंट चेंडू केलाय. यॉर्करमध्ये चेंडू खेळून काढलेला आहे, सेफ दिलाय, चेंडू अडलाय. पुन्हा पंकजने चेंडू अडवलेला आहे. पंकजचं 3 गडी नाव घासते. त्यांनी 2 थ्रो केले, 2 गडी बाद केलेत. झेल 1 सोडलेले आहे, पण 2 गडी बाद केले झेलच्या स्वरूपात. असे शतशी त्याचं आहे पंकजचं. तसं राहुल यांनी एका षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि बॅक टू 2 षटकार बी मारलेले आहेत. असं राहुलचं विश्लेषण पुणे संघाचा. आता किशोर स्ट्राईक केलेला आहे. 18 खेळतो तो किशोर. हा प्रतिम राजू, हा प्रतिम वेगवान अशी गोलंदाजी, टप्पा पडतो, चेंडू हेठा भिजवतोय. फलंदाजाला कुठलाही समोर होत नाही. चेंडू फक्त संपर्क होतोय गोलंदाज आणि गोलंदाज. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर ठेवली ती 27. षटक 4 सुरू आहे. प्रेसिडेंट कॉटन मिळाले. हा कदाचित झेल होऊ शकला असता, पण बारबार वाचलाय. चांगला चेंडू कट केलेला आहे. असं डायरेक्ट फेकू नका. 1 धाव मिळते. धावसंख्या 28 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 28. गोलंदाजसाठी सज्ज होतोय गोलंदाज राजू. एक वेगवान अशी गोलंदाजी. आता चेंडू उचलून आले बघा. क्षेत्रसे झेलच्या खाली आहे. किशोर हा झेल जरा क्लट करता आला नाही, पण चेंडू 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या 30 धावा झालेल्या आहेत. 30 धावा झालेल्या आहेत. कदाचित या षटकातला चेंडू असावा, चेंडू असावा. धावसंख्या 30 झालेला आहे. 4थं षटक आहे. समर्थन डकरते आलेलं आहे. 30 धावा झाल्या बांधव संघाच्या. आता नंतर लाजो लाईन बिघडतोय. पंचांचा इशारा हा अवांतरणी. हा इतिहासिकाची चांगली कामं. हा चेंडू सुटला असता तर 1 धाव आगाव मिळाली असती, पण क्षेत्ररक्षकांनी चांगली विकेटीचं चांगलं काम संजयने केलेलं आहे. हा एवढा फालफाल चेंडू. धावसंख्या 31 झालेली आहे. धावसंख्या 31 संख्या फालकार लागलेली आहे. धावसंख्या 31. फलंदाजीने मान उचलेला चेंडू. आता मात्र बीट होतोय. राजू श्रवण चेंडू मध्ये भिजवतोय आणि षटक ती समाप्ती होते. 4थ्या 4 षटक 3 बाद 31 धावा असा स्कोर आहे भाईंदर संघाचा. आता येणारे 6 चेंडू खेळ बघी. हे जोडीला एक चांगली कामगिरी चमकदार षटकार चौकारची आजूबाजी करायला लागेल. बघूया आता काय करिश्मा असेल पुणेकरांची. लाचचा गोलंदाजावरती विश्वास कोणाकडे असेल. 5वा गोलंदाज काय राजनीतिक गोलंदाजी करेल हे पण आता विजयला आणलेला आहे. गोलसाठी 5वा गोलंदाज याला विजयला आणलेला आहे. आणि या जोडीने आता पार्टनरशिप जर बघितली यांची काय इतकी जास्ती झाली नाही आहे, पण या षटकामध्ये जर 12 या 13 जर धावा आल्या तर मॅचला कलाटी मिळेल. तर किशोर 20 धावावर खेळतोय. किशोर हा 20 धावावर खेळतोय. सलामीला फिरलेला आहे अजून आणि अजूनही शाबूत आहे. 20 धावांची त्यांनी मजल मारलेली आहे.
धावसंख्या झालेली आहे ती 31. आता विजयला गोलंदाजी आणलेला आहे, पाचारण केलं आहे विजयला. अंतिम षटक असेल. या षटकामध्ये 12 या 13 जर धावा आल्या तर फाईट स्कोर होऊ शकेल. की आता स्कोर ना थोडी पळून झाली, थोडा निर्णय जसं संध्याकाळ होते तसं धावसंख्यावरती अंकुश लावण्याचं काम होतंय. निसर्गाचा नेम आहे हा. आणि आता हा झेल पुन्हा राहुलने हा झेल सोडलेला आहे आणि चेंडू सीमाच्या बाहेर तो 1 बॉल 4 धावाचा इशारा. बाउंड्री 4 धावा, 4 धावा आहे. आता राहुलचं संतुलन थोडं बिघडतंय आणि त्या संतुलन मिळण्याचा पंचांना इशारा झाला की हा 4 धावा. धावसंख्या 35. बाळा आपली कामगिरी करायला लागेल. आपल्या 35 धावा झालेल्या आहेत. चला या 12-13 धावा आल्या तर मॅचला फाईट होईल. 35 धावा झालेल्या आहेत. आता म्हणतो यापुढे चेंडू एक धाव फेन्सिंग लागलं की 1 धाव खेळायचं आहे. फेन्सिंगला कुठे लागलं तर 1च धाव डिफेन्स जाईल. धावसंख्या चेंडू अडवलाय म्हणते. हा चेंडू निर्धाव गेलाय. धावसंख्या 35 धावा झालेल्या आहेत. नाही काढली नाही. फेन्सिंग लागला नाही बॉल. फेन्सिंग लागलं की 2 धावा, 1 धावा आहे. हा प्रतिम कामगिरी. आता गोलंदाजी मी तारीफ करीन ज्यांनी हा चेंडू निजाव टाकलाय. या षटकात त्यांनी स्लोवन चेंडू 2 चेंडूवरती त्यांनी चांगली कामगिरी. अजून बी 3 चेंडू 4 धावा खर्च केलेल्या. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन या विजय गोलंदाजाकडून. कट केला स्क्वेअर गल्लीमध्ये. स्वतः चेंडू अडवतोय. चांगली फेकी होते आणि ह्या 2 धावा फेकी आले पण संतोष बिवडे गोलंदाजा 2 धावांनी धावसंख्या झाली 37 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 37. धावसंख्या 37 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 37. हा प्रतिम गोलंदाजी चांगली कामगिरी. आत्तामध्ये संजयजी बी गोलंदाजी क्षेत्ररक्षण चांगला आहे. विकेटीचं काम केलंय आणि या षटकात जर बघितलं आपण तो 3 चेंडू निर्धाव गेलेले आहेत आणि 2 एक चौकार आणि दुरी घ्यायला असे 6 धाव खर्च आहेत. गोलंदाजी तारीफ करीन. धावसंख्या अंकुशचं काम केलं आहे गोलंदाजांनी. विजयने चांगली गोलंदाजी प्रदर्शन केलंय. एक फास्टिंग मारा करतो विजय. पंचायतीला आवंताचा इशारा आलाय. धावसंख्या झाली ती 38 धाव झाल्या आहेत. एक चेंडूचा खेळ बाकी आहे ना अजून. धावसंख्या झाली 38. गोलंदाज तयार. एक फास्टिंग मारा विजयकडून. आता चेंडू मिळून गेला. हा झेल तिथं सोडलेला आहे महेश यांनी. 1 धाव मिळते दुसऱ्या प्रयत्नात आणि 2 धाव झालेली आहेत. तिसरी धावण्याची काही गुंजाईश नाही. मला वाटते चांगला थ्रो आलेला आहे. 2 धावने धावसंख्या झाली ती 40 धावा पूर्ण झाल्या आहेत. 40 धाव झाले आहेत. 41 विन आहे. 40 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पुणे संघाला 41 धावा करायच्या आहेत. 40 झालेल्या आहेत. 50+ महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट किशोर यांनी एक चांगली 28 धावा केलेल्या आहेत. या 50+ क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने या मॅची आयोजित केल्या आहेत. बेलापूरच्या सौजन्याने या मॅच आयोजल्या आहेत. 50 आणि 40+ याच्या सर्व खेळाडूंच्या वतीने या मॅची आयोजित केल्या आहेत. त्याच्या वाजवीचे हरेश कवडी, विजय म्हात्रे, मनोज भोईर, तसेच कन्नू, संतोष म्हात्रे, मनोज म्हात्रे आणि इतर त्याचे सहकारी यांच्या वतीने या मॅची 50+ या मॅची आयोजित केलेल्या आहेत. आता बघा 41 धावा करायचे आहे. पुणेकरांना इतका मोठा आव्हान नाही आहे पण खेळाडू आहे. क्रिकेट काय आणि कधी काय होईल काय सांगू शकत नाही आहे.
हॅलो. रसानी रायगड संगनायक, रसानी रायगड संगनायक आपली उपस्थिती जाहीर करायची आहे. रसानी रायगड संगनायक 41 धावा करायची आहेत. 40 धावा 41 विन आहे. तरी रायगड रसायनी संगनायक आपल्याला विनंती आहे, आपली उपस्थिती जाहीर करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला सामना खेळला जाईल. 15 मिनिटांनंतर याची नोंद घ्यायची आहे. तरी रसायनी संगनायक किंवा हितचिंतक या कोणी इतर त्यांचा सहकार्य कार्यकर्ता कोणी असेल त्याने आपली उपस्थिती जाहीर करायची आहे. आम्हाला सांगायचं आहे आपण किती वेळात आपलं आगमन होईल. त्यापूर्वी आता सामना सुरू आहे. अंतिम सामना हा एक आणि हे सेम सामना सुरू आहे. मुंबई आणि पुणे याच्यामध्ये लढत आहे. पुणे संघाला 30 चेंडूमध्ये 41 धावांचं आव्हान त्यांना पार करायचं आहे. तरी रसायनी संघाची उपस्थिती जाहीर झाली नाही आहे. आपल्याला 15 मिनिटाची अवधी दिलेली आहे. या 50 असोसिएशन महाराष्ट्र रायगड असोसिएशन 50+ यांच्या वतीने ह्या मॅची आयोजित केलेल्या आहेत. ज्या 50+ आणि 40+ ह्याच्यामध्ये ह्या मॅची आयोजित केल्या बेलापूरच्या ग्राउंडला. त्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी सहभागी नोंदवलेला आहे, हरीश कोळी, विजय म्हात्रे, मोहन बोहीर, कांती कोळी, संतोष म्हात्रे, मनोज म्हात्रे आणि इतर त्यांचे सहकारी संदीप म्हात्रे, अजून कोण आहे, असे जे 40+ सर्व सभासदांच्या वतीने या मॅची आयोजित केले. तसेच दादा हे चांगले कार्यकर्ते मी 3 रविवार सातत्याने बघतोय. त्यांचा सिंहाचा वाटा असेल की त्यांचा समाजसेवा ही पालघरची करतायत, निभवत आहेत. सकाळपासून मी बघतोय. तसेच आलेलं आहे ना. तसेच दिनेश मोरे यांचाही सहभाग असेल. झेंडे जेही पद्धतीचं काम आमच्या करतायत आणि इतर त्यांच्या सहकारीचा सहभाग असेल. त्या सर्वजण या मॅची आयोजित झालेल्या आहेत. ह्या 50+ टुर्नामेंट रायगड बेलापूर असोसिएशनच्या विद्यमाने या मॅची आयोजित केल्या आहेत. त्यांचा आजचा हा अंतिम दिवस आहे. म्हणजे एकच दिवस मॅची आहेत. 8 संघ आले, जे बॉईज संघ, तसेच सिनियर क्लब कुर्ला, पुणे रसायनी आणि नेरे पनवेल, RCC डोंबिवली आणि भाईंदर. आता हा भाईंदर आणि पुणा संघाचा सामना उपांत्यपूर्व सामना सुरू, म्हणजे सेमीफायनलचा सुरू आहे. आणि या भाईंदर संघाला त्यांनी 41 धावांचं आव्हान त्यांनी ठेवले हे पुणेरी या संघासमोर. तर पुणे संघाची आपली सलामी जोडी मैदानात गेलेली आहे. आणि आता
क्षेत्ररक्षण लावायच्या भारत संघाने आपल्या आता सामना आता मुंबई आणि पुणा अशी ही दोघांची काठी टक्कर, दोन्ही फलंदाज आमने सामने झालेलेच उभे. आणि माझ्या बाजूने सलग 3 वेळा आपल्या नाव सांगण्यासाठी हा प्रतिनिधी आलेला आहे. ते नाव सांगण्यासाठी त्याचं अभिनंदन करीन. सोळा संघामध्ये क्षेत्ररक्षण बागवे यांचं ह्या जेवढे संघ आले त्याच्यामध्ये त्याचा फिल्डिंगचा नमुना असेल त्याचे काम करतात. बागवे काय बागवे हे प्रत्येक संघात क्षेत्ररक्षण करतात. बागवे जिथे कमी पडतील तिथेही सर्जन करतील. त्यांचं जाते सहकार्य असते सारे संघाला त्या मंडळाच्या वतीने त्यांचं मी अभिनंदन करीन. ते संरक्षक असोसिएशन उरण यांच्यातर्फे मी त्यांचं अभिनंदन करीन. आता सामना सुरू होते. बागवे हे यष्टीरक्षक आहेत. जसं क्षेत्ररक्षण त्यांची भूमिका असते. प्रत्येक सहभागी असतात ज्याचे प्लेअर कमी असतात ते क्षेत्ररक्षण करतायत. सगळ्या संघाकडून मी त्यांचं मी अभिनंदन करीन. बागवेंचं ते आता भाईंदर संघाकडून क्षेत्ररक्षण करतायत. फिल्डिंगचा नमुना त्यांनी हातात घेतलेला आहे, विळा हातात घेतलेला आहे. आणि आता पुण्या संघाची सलामी जोडी मैदानात गेलेली आहे. संजय आणि पंकज अशी ही सलामीला जोडी गेलेली आहे. आणि ह्या जोडीला 30 चेंडूमध्ये 41 धावा असे माफक आव्हान पार करायचं. हा सामना सेमीफायनलचा आहे. पुणे बनाम भाईंदर याच्या सामना सुरू आहे. काय इथे आहे ना नाव सांगा. संजय आणि पंकज आणि संजय. पंकज स्ट्राईक ना नऊ स्ट्राईकला पंकज आलेला आहे. तर यानंतर होणारा सामना आहे तो रसायनी संघाचे काय काय सभासद येताना दिसत आहे. तसं आमच्या वरूनचा एक सितारा आहे आसुराम सर सोनारी जे ब्लँड करतायत. तसे नरेश गायकवाड पारगाव ते ब्लँड करतायत. डुंगी जे आहेत पारगावमधले, दापोली जे आहेत पारगाव दापोली. इथे एअरपोर्टचा दुसरा गेट असेल, उडवाला पहिला गेट असेल. चला सामन्याला सुरुवात. पहिला गोलंदाज कोणाला नाव सांगा. राजू पाटील नाव गोलंदाज. चेंडू कट केलाय गलीमध्ये. 1 धाव मिळते दुसऱ्या प्रयत्नामध्ये. चेंडू आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. नक्की मुकेश आहे ना बघा. पहिला चेंडू प्रहार होतोय कव्हरला. 2 धावा मिळत आहेत. पुढे चेंडू मुकेश यांच्याकडून कट केला आहे. चेंडू मिळाला. हा झेल टिपलेला आहे, सुरेख झेल आहे आणि गडीबाज अप्रतिम झेल टिपला. हा पोलमध्ये असताना हा झेल टिपला आहे. शिरोचं नाव करण्यामुळे चांगल्या मातवर फलंदाजाला पुण्याला पहिला आधारस्तंभ गडी, पहिला बुरुज, पहिला मावळा चीत झाला संजयच्या स्वरूपात. हा झेलवा संजयचं विश्लेषण आहे. संजय 2 चेंडू 2 धावा आणि आपल्या संघाचा नेतृत्व बाद झाला. आता तंबूच्या आचरा जातोय तो संजय आणि संजयची जागासाठी नवीन फलंदाज जातो खेळण्यासाठी. किशोर झालेला आहे. किशोर आता हा दुसरा मावळा. पहिला बुरजाचा केळा कसवतोय. पहिला सिलेदार बाद होतोय आणि आता किशोर ना आता किशोर चाललेला आहे. सुरेख झेल कव्हर बाउंड्रीला अप्रतिम झेल टिपलेला आहे. जरी पंकजने जे झेल सोडले असतील तरी पण त्यांनी 2 रनआउट केलेले आहे. दुसरता येणार नाही आहे. राहुलनी मगाच्या मॅचमध्ये 4 चेंडू उजवा टाकले होते, 2 षटकार मारले होते, 2 झेल बी टिपल्या होत्या. असा पुणे तसा पंकज यांनी या स्पर्धेत 100 धावांची कामगिरी केलेली आहे. आज 100 उलटून गेलेले आहेत. पहिल्या 51, दुसऱ्या 63 का 60 अशा मारलेल्या आहेत. म्हणजे 100 धावांची कामगिरी पंकज रसायन संघाचा प्लेयर आहे. हा हरी पवन पवनने हा विक्रम केलेला आहे. पवन रसायनचा पवन आहे. चेंडू पायावर लागतोय. चेंडू पाठच्या स्विंगकडे जेव्हा डिक्लेअर आहे बर्थडे. 1 धाव आलेली आहे.
एक धावेने धावसंख्या झाली ती पुढे सरकते एकनी. धावसंख्या 1-3. 41 धावा करायच्या. पहिल्या षटकाची सुरुवात होते. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. फास्टिंग मारा. हा स्ट्रेट ड्राईव्ह. हा चेंडू नक्की जाईल आणि पंचांच्या हा 6 धावांसाठी 6 धावांचा किशोर वडील पहिला षटकार राहिलेला आहे. आणि आता पुन्हा संघाची चांगली कामगिरी. धावसंख्या डबलांकाच्या जवळ होऊन थांबते. एक षटकाच्या पाठी एक धावणी मागे 9 धावा आलेल्या आहेत. षटकांनी धावसंख्याला कलाल उलटे ज्या गतीने धावा करायची आहेत त्या गतीच्या जवळ आहे. प्रत्येकी त्यांना धावा 8 ठेवून करायची आहेत. म्हणजे 30 चेंडू आणि धावा करायच्या त्या 41. सामना 5 षटकाचा. त्यामुळे आता 9 धावा आतापर्यंत आल्या. किशोरने पहिला सूर गवसला आहे. षटकाने मॅचला कलाल निवडून संघाची धावसंख्या देऊन ठेवली ती 9 यावरती. 1-9. पहिला गडी हा 1 वरती बाद झाला. मग दोघांमध्ये चांगला कॉम्बिनेशन पुणे संघाच्या प्लेअरचं जमलेलं आहे. संघाची धावसंख्या 1-9. किशोर मुकेश आहे ना. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय तो मुकेश. एक फास्टिक मारा करतोय. आता म्हणतो इष्टशिकाची थोडी दमचक होते. हा चेंडू प्लेट करतात लोकांचा संभव पण चेंडू जातो यशाचा विसरतोय. चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या झाली ती 1-9. 1-2 गो. नऊ धावा झालेल्या आहेत. षटक संपले नाही. चेंडूचा खेळ बाकी आहे भाऊ. एक चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. एक चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोर सांगता. एक चेंडूचा खेळ बाकी आहे भाऊ. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पंकजांशी कुठलाही वॉर्मेंट करू नका. एक चेंडूचा खेळ बाकी आहे बघा. बघा पहिला चेंडूवरती 1 धाव आलेली आहे. दुसरा गडी बाद झाली चेंडूवरती. पहिल्या 2 धाव आली सॉरी. नंतर दुसरा चेंडू विकेट गेलाय. नंतर चौकार आलेला आहे. 1 आले सर. 1 आलाय. नंतर छक्का आलेला आहे. आणि 5वाला चेंडू 0 गेलेला आहे. डॉट गेला आहे. असा स्कोरिंग आहे बघा. मध्ये अर्धा आणू नका. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. चला फिडअप करा जरा. सामन्याला सुरुवात. किशोर मात्र स्ट्राईकला एक षटकार म्हणून आपल्या संघाची चांगली स्थिती केली आहे. हा पहिल्या षटकातला शेवट चेंडू असावा मला वाटते. आणि हा गडी बाद ठरवलेला आहे. कांती कोळी पंचांनी हा गडी बाद आहे. चांगला झेल टिपलेला आहे आणि गडी बाद झालेला आहे. किशोर बाद झाला ना. किशोर बाद झालाय. संघाची धावसंख्या आहे तेव्हा 9 वरती हा गडी बाद झालेला आहे. धावसंख्या आहे 9. 2 झाले ना बाद. काही बाद झालाय. 2 बाद 9 धावा झालेले आहेत. राहुल झाले आता. आता राहुल झालेला आहे. आजच्या दिवसामध्ये उज्ज्वल आणि भविष्य कामगिरी केली असेल चांगली याच्यामध्ये या स्पर्धेमध्ये तर हा एक राहुल. आणि तिकडे पंकज याचं नाव आज असते. दोन्ही पंकजने बॅटिंग लाईन अप्रतिम केलेली आहे. मग आता राहुल ह्याला दांडगे कामगिरी लागेल. राहुलने पुणे संघाकडून चांगलं नेतृत्व केलं आहे. एक सिंहाचा वाटा त्याने उचललेला आहे आणि त्याला सहकार्याने चांगली साथ दिली. त्यामुळे हा सामना सेमीफायनल जाणं खेळायला मिळतोय. पुणे आणि मुंबईमध्ये हा सामना सुरू झाला. राहुल 2 बाद धावसंख्या 9. 41 धावा करायचा. हे षटक हे टाकणं फार निर्णायक षटक राहील.
या शेवटी मॅच टर्निंग पॉईंट हे म्हणजे आता धावसंख्या झाल्या त्या 9 आणि आता गोलंदाज गोलंदाज राहुल गेला बॅटर ना. राजू नाव बॉलरचं गणेश गणेश आलेला आहे. हां संघासाठी दुसरं घेऊन तो गणेश आलेला आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं सांगिंग दुसरं वैयक्तिक पहिलं गणेश याची वणी लागली होण्यासाठी आणि स्ट्राईकरला फलंदाज उभा आहे पंकज आणि राहुल ही जोडी पुणे संघाकडून. धावसंख्या 1 षटक 2 बाद धावसंख्या 9. पुण्या संघाला जिंकायसाठी धावा करायच्या आहेत त्या 41 धावा झाल्यात 1 षटक 2 बाद 9 असा स्कोरिंग आहे पुणे संघाचा. चेसिंग करणारा संघ हा पुण्याचा पाहुणा संघ यजमान संघ आहे आणि आपला स्थायिक संघ मुंबईचा म्हणजे भाईंदरचा. पेन कट केला आहे पॉईंटला कुठलाही मोठा प्रदेश नाही आहे सन्मान दिला आहे. चेंडू मिडविकेटला ऑर्डर आहे पण एक धाव सहज मिळते. धावसंख्या एका दशकात धावसंख्या झाली ती 2 बाद 10. अजून 31 धावांची गरज आहे. मग या गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय गणेश. राहुल मत स्ट्राईक केला. फॅन्सिंगला टच झाला तर धाव घोषित केलं जाईल. इथं वंडी बोललं जातं घोषित किंवा वंडी असं नाव आहे मुंबईमध्ये. पुण्यामध्ये काय म्हणतात काय माहिती नाही मला पण बघूया डिक्लेरेशन झोनमध्ये पुन्हा डिक्लेअर बोलता येतील. कट केला 20 षटकाचा चेंडू मिड विकेटला गॅस पड आहे आणि हा पहिला चौकार राहुलच्या बॅटमधून. आता म्हणजे पुणे संघाची थोडी तंबूमध्ये थोडी खुशीचा जोड झालेली आहे. धावसंख्या झाली ती आता 14 धावा झालेल्या आहेत आणि राहुलच्या वडील पहिलाच चौकार आला आहे. चौकाराने खातं खोललं आहे. एक चांगलं धावसंख्या 1 बाद 14. 41 धावा करायच्या आहेत. राहुलचं विश्लेषण 1 चेंडू 4 धावा. आता मध्ये थोडी खलबील वाढली. राहुल एक स्फोटक फलंदाज आहे. बघूया गणेशची काय राजनीती आहे पुढची काय चेंडूमध्ये टाकण्याचा बदलाव करतोय. आतापर्यंत गणेश यांनी 2 चेंडू हाताळलेले आहेत. कट केले आणि आता चेंडू नक्की जाईल. फाईन पंचाचा इशारा हा 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या दुसऱ्या दशकामध्ये 20 धाव झाले. राहुलने आता विश्लेषण जर राहुलचं पाहिलं 2 चेंडू आणि 10 धावा. संघाची धावसंख्या 2 बाद 20 2 षटकांमध्ये गेलेले. अजून बी त्यांना 21 धावांची गरज. पुणे संघाच्या तंबूत म्हणजे खुशीची लोट दोडते क्या नाही. राहुलने करिश्मा केला आहे. 2 चेंडू 10 धावांची कामगिरी राहुलचा निजी स्कोर असेल. धावसंख्या 2 बाद 20. गणेश पुढील चेंडू कट केलाय. चेंडू मिड बाउंड्रीला शतशक चेंडू अडवतोय फेकी करतोय पण 1 धाव मिळते. कुठली राहुल घाई करत नाही. धावसंख्या 21. अजून 20 धावांनी मागे आहे पुन्हा संघ. सामना सुरू आहे सेमीफायनलचा. पुणे विपक्ष भाईंदर म्हणजे मुंबई असा सामना सुरू आहे. सामना आतामध्ये बघूया संघ बरोबर चालला. अजून ह्या मॅचला षटकावी मॅचच्या कलांनी समजा कुठले सामना चांगला कळतोय पुन्हा किंवा मुंबई. हे षटक गणेशाचं फार निर्णायक षटक राहील. गडी बाद ठरलं पंचांनी. तेव्हा पंचांनी निर्णय सांगायला हात कसा समजत्या. पंचाल निर्णय तुम्ही ठरवायला इकडे येऊ नका. त्यांचा निर्णय ठेवा कारण तुम्ही समजदार आहात. पंच कव्हर करून बोलू नका. आपण निर्णय घ्यायचा आहे. पुढे गेला का बाहेर गेला का बघा. गडी बाद नाही. चला चला सामना निर्णय मागे घेतलेल्या पंचांनी तटस्थ राहिलेले आहेत.
एक वॉर्निंग दिली म्हणजे त्यांना वॉर्निंग दिलेली आहे, वॉर्निंग दिलेली आहे पंचांनी. चाल घ्या मला काय समजलं. आता रजिस्ट्रेशन थोडी दमचाक होते, मी शोधने होते तर एक धाव जसं डिक्लेरेशन घोषित जातं एक धावेचा इशारा. धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या झाली 22 धाव झालेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 22. पुढे चेंडू गणेश यांच्याकडून कट केलाय. चेंडू शतशक चेंडूच्या डोक्यात जातोय. ज्यांचा 4 धावांचा इशारा येतोय. धावसंख्या झाली ती आता 26 आणि षटकाची समाप्ती होते दुसऱ्या. षटक संपलं ना. 2 षटक 2 बाद. धावसंख्या पुणे संघाचा 26 धावा झालेल्या आहेत. म्हणजे पुन्हा संघ जरा वाटचाल जाते. आता 18 चेंडूमध्ये किती पाहिजे, 15 रनची गरज आहे. चला पुणे संघाच्या गोट्यामध्ये खुशीची दौड, कारण राहुल हा स्फोटक फलंदाज आहे, त्यांनी चांगली कामगिरी केली. म्हणजे आता हे गोलंदाजीसाठी कोणाला बोलत बघायचं आहे. 2 षटकं संपलेली आहेत आणि जवळजवळ धावसंख्या जर पाहिली आपण तर 26 धावा झाल्या आहेत आणि 2 गडी त्यांचे तंबूत परत दिले आहेत. पण आता चक्री गोलंदाजी करायला पाहिजे. एक चांगले अचूक मारा, एक सज्जड मारा करावा लागेल. धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम कोण करणार, हे षटक फार निर्णायक षटक आहेत. जरी बोलले की आता 15 रनची जरी गरज असली तरी आता हे गोलंदाजी कोण करतात. 18 चेंडू खेळ बाकी, चेंडू जास्त धावा कमी आहेत. पण काय मुंबईकरांची राजनीती असेल, पुढचा विचार काय असणार. चला बांधव संघाला माझी विनंती, आपण निर्णय लवकर घ्यायचा जरा. तसेच रायगड रसायनी आपली प्लेयर आलेली आहेत, अजून आपली असं आलेली नोंद द्यायची आहे. ही मॅच संपली की संघनायकाने आपली रिपोर्टिंग करायचं आहे. इकडे संघ आला असेल तर लांडवी करून घ्यायची आहे. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज, कोणाला बोललंच नाही तिकडे. राजू पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिला हा झेल मिड विकेटला आहे, पण हा सेफ शॉट आहे. दोन धावा आलेल्या आहेत. चेंडू फेन्सिंग आदळला तर 1 धावा आहे. तिथं जर राहिला रंगळात तर 2 धावा धावून काढायची आहेत. धावसंख्या झाली ती आता 28 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज तयार पुन्हा राजू, सॉरी, आणि पुन्हा झेल तो बघायचा आहे. 1 धाव मिळते. एकच धाव आलेली आहे. 1 धाव, धावसंख्या 29. 29 धाव. राहुल मध्ये स्ट्राईक केला. राजू पाटील आपल्या गोलंदाज सज्ज. एक फास्टिंग मारा. अपील होते जोरदार. गणेश पाटील एक विकेटचं काम करतायत. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर ठेवली ती 29. गडी मध्ये बाद दिला. तिकडे गडी बाद दिलाय. थोडी गडी बाद केलाय. गणेश कोणी चालू केलाय.
पंचाशी करून ॲडमिट करू नका. आपली विनंती पुढे करा, माझी विनंती आहे. महेश त्याच्या संघाची धुरा आहे, तो महेश गेल्या पंचांचे. राहुलला माझी विनंती आहे, आपण चांगले खेळू, आपण तुमचं नाव आम्ही काढतोय. पंचांशी बदलून करून आपण इकडे उभे आहात, पंच त्या साईडला उभे आहेत. बॅटमॅन महेश आलाय, संघनायक महेश. बघूया सेमीफायनलमध्ये जाण्याची त्यांच्या रसिके झाले. एकदा फायनलमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे, 2 नंबर पटकावलेला आहे. अप्रतिम कामगिरी आत्ता मध्ये राजू पाटील, चांगली कामगिरी. महेश संघनायकाला समजत चकून जातो, चेंडू इटरेच्या विसवते. गणेश संघ इटरेचं काम समजते आज बाहेर. हा चेंडू निर्धार धावसंख्या स्थिर ठेवली, ती 29. षटक चालू आहे, तिसरं षटक चालू आहे, षटक तिसरं चालू आहे. अपील होतोय आणि गडी बाद आहे. एसटीचे गडी होणार बाद झालं की लगेच निघले, त्यामध्ये गडी बाद झाले, कुठले आर्ग्युमेंट केले नाही. आणि गडी आता लगातार एकापाठी एक मावळे बाद होतात, एकेकावरती बुरुज कोसळला जातोय. हा गडी बाद होतोय, चौथा गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या आहे 29 वरती हा बाद झालेला आहे, चौथा गडी. आता मात्र पुन्हा संघामध्ये थोडीशी घबराटीचं वातावरण, पण एक साईडला राहुल हा किल्ला लढवतोय. रावल्या आणि पंकज म्हणजे काय सलाम असेलला. रावल्या हे नाव फेमस आहे तिकडे दिसते. रावल्या, दाद्या आणि भावड्या अशी ही पुण्याची पेटन नावं आहेत. आता रावल्या किशोर आलेला आहे, किशोर. दोन्ही किशोर आहेत, दोन्ही किशोर आहेत. चेंडू आता म्हणजे हाय चेंडू. आता राजू वडीलने चांगली कामगिरी केली आहे. एक मिनिट सर, षटक संपलेला आहे, षटक संपले. राजू वडील चांगली कामगिरी केली आहे, चांगली गोलंदाजी केली आहे, कमबॅक करून दिली थोडंसं. आता येणारे 12 चेंडूमध्ये 31 51 पाहिजे ना, 41 पाहिजे ना, 12 चेंडू 12 रनची गरज. सामना कुठे जाणं कुठे झालं बघा, वाटतं एकतरी होत आहे. आता मात्र मॅचला रुख होतं दिसते. संजय पाटीलने मॅचला करिश्मा करून दिलेला आहे. डावसाठी अंकुश सांदा केलेला आहे, ज्यांनी अंकुश लावलेला आहे. महाराष्ट्र 50+ बेलापूर यांच्या विद्यमानी ह्या मॅची आयोजित केल्या. कृपया मॅचला डिले करू नका, मॅच फिलअप करा. 12 चेंडू 12 रनची गरज आहे पुणे संघाला. तसेच हरीश कोळी, विजय मात्रे, मोहन बोहीर, हरीश कोळी, संतोष बोहीर आणि मनोज बोहीर त्यांचे अजून इतर सत्कारी. तसेच दादाचं आडनाव काय झालं, तसेच दादा एक कार्यकर्ते, तसेच 40+ 50+ यांच्या विद्यमाने ह्या मॅची आयोजित केलेल्या आहेत. मॅचला बराच डिले झालेला आहे. कृपया मॅच संपली पाहिजे होती. मुंबई संघाला विनंती आहे जरा फिडअप करायचं आहे. आणि आता कोणसाठी आला आहे तो राजू. बॉलरचं नाव सांगा ना. जेल सुटलेला आहे तिकडे. एक धाव आलेली आहे. धावसंख्या झाली ती 30 झाली ना, 30 धाव. बॉलरचं नाव सांगायचं जरा तिकडे.
प्राण आलेला आहे. प्राण फिल्म सिटीमध्ये नाव आहे प्राण, रणजित, असे बरेचसे नाव आहे. रणजित, रजनीकांत असे बरेचसे फिल्म म्हणजे फिल्म सिटी नाव आहे. प्राण म्हणजे मोठं नाव आपल्याला बा प्राण. प्राण आपल्याला काहीतरी चमत्कार काम करायला लागेल. जसे राजू पाटीलने जो करिश्मा केला असं प्रयत्न करायला लागेल. आपल्याला चेंडूपाठी धाव करायची आहे. चेंडूवर डॉट टाकले तर आपल्याला मुश्किल वाढू शकतात. पुणेकरांमध्ये थोडी जमच्या करून दिसते, पण आज स्फोटक फलंदाज नो स्ट्रायकरला उभा आहे राजू. याची चांगली कामगिरी आहे तुमची. आता मत चेंडू हवेत मारलाय पण 4 धावांसाठी. 4 धावांचा इशारा येतोय. चौकार आलाय. 4 धावांचा इशारा. 4 धावने धावसंख्या पुढे बघते. धावसंख्या 33 धावा झालेल्या आहेत. आता मात्र विजय राहुल हा चौकार मारून मॅचचा रूप बदलल्याचा प्रेम किशोर जोडे आज चौकार राहिले. मॅचला कलाटणी मिळले. षटकाने मॅचला धावसंख्येचा अंकुश लावण्याचं काम हाणून पाडले किशोरने. धावसंख्या 34 4 बाद. आता नंतर मॅच थोडीशी करणे. 34 धावसंख्या झालेली आहे. 41 धावा करायची आहेत. कट केलाय. चेंडू मिड विकेटला सेफ चेंडू आहे. एकदा मिळते. चांगला बाजू लावलाय पण एकच धाव. 35 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 35. आता 6 धावांची अजून मी गरज असेल. बघूया ह्या षटकामध्ये काय कामगिरी करतोय गोलंदाज. फास्टिंग मारा करतोय गोलंदाज पुन्हा एकदा. हा पण सुलवण चेंडू. आता हाही चेंडू निर्धाव. अरे बोलू नको नाव तिकडे असते. माझं नाव घ्यायचं काय हरकत आहे. राहते आपल्याला. हो चला काळजी करायचंय दादा. काळजी कृष्ण कामगिरी कर. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. 35 धाव झाल्या. 6 धावांची अजूनही गरज आहे. मुंबई संघाला धावसंख्या रोखायची आहे. 5 पर्यंत रोखायचं आहे. पुणे संघाला 6 धावा करायची आहेत. उशिरा चेंडू. हा बी चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर ठेवली ती 35. एक चेंडू बाकी आहे ना. 5 झाले ना. बघा आता पुणा आणि मुंबई कोण जिता होईल. सिकंदर. अप्रतिम कामगिरी. आता हा चेंडू जातोय तो निर्धाव. धावसंख्या झाली आहे ती आता 35. येणारे चेंडू आणि धावन समीकरण सेम आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज. कंपल्सरी चेंजिंग 6 धावा पाहिजे. आता राहुल सारखा एक खमगार प्लेअर का पाटीलला माहिती नाही. जो खमगार प्लेअर ज्यांनी मॅच काढल्या होत्या. हा झेल झाला असता म्हणून स्टेटला तर मॅचला रुक झाला असतं. पण बघूया आता 6 चेंडू 6 धावा. कंपल्सरी 6 धावा. 6 गेंदे और 6 रन की जरूरत. पुन्हा या बंबई जीता वही सिकंदर. आखिरी गेंदबाजी रहेगा. गेंदबाज पुन्हा बॉलर रहता. बॉलर कौन है. बॉलर किशोर पाटिल को लाया जाएगा. स्ट्राइकला कोण आहे. तिकडे पण किशोरच आहे. दोन्ही किशोर आणि इकडे राहुल नो स्ट्राइक पर. किशोर स्ट्राइक पर. गेंदबाजी भी किशोर करेंगे. 6 गेंदे 6 रन की जरूरत. 6 रन चाहिए. पुणे संघ आपको 6 ही चाहिए और बंबई संघ को 4 रन के अंदर गेम गाड़ी सपटनी चाहिए. 6 गेंदे 6 रन की जरूरत. कंपल्सरी चेसिंग है. आपको कंपल्सरी 6 रन बनाने आपको जीत चाहिए पुणे वाले को. आप दोनों गेंदबाज किशोर और बल्लेबाज भी किशोर. नो स्ट्राइक पर रहेगा राहुल. ये काला काठे वाला मुकाबला एक तरफा होता है देखना पड़ेगा. ये मैच आखिरी गेंद तक चलेंगे मेरे हिसाब से. किशोर आपको कुछ कारनामा करना हल्के में लेना नहीं है. हल्के वाली बात नहीं है. किशोर आपको सस्ते वाली गेंद करनी पड़ेगी. खर्चे वाली गेंद करनी पड़ेगी. आप गेंदबाज किशोर ललचने वाली गेंद देंगे तो मैच उसका नतीजा भुगतना पड़ेगा आपको.
तो संतुलन सही रखना है। 6 गेंदे 6 रन की जरूरत, 6 गेंदे 6 रन की जरूरत। कट किया है, 1 रन तो मिलेगा। 1 रन की जरूरत। रुपये मैदान जाऊ नका, मैदान कोण जाऊ नका, त्याचं खेळाडू सांगले इकडे, खेळाडूंनी सांगून घ्या तुम्ही काय बोलतो, इथं पण बोलू नका, मॅच कंटिन्यू राहू द्या। प्लेने बॅट्समॅनने सांगणं आहे, आपण बोलू नका मधून। कट केलाय आणि या 4 धावा आलेल्या आहेत, या 4 धावा म्हणजे 5 धावा आलेल्या या षटकामध्ये। धाव संख्या झाली ती आता 40 नाही, 40 आहे ना, मगाशी 1 बाटचा 1 रन घेतला ना, आता 1 रन घेतला, 40 झालं ना। धाव संख्या 40, बाहेरून प्लेनने सांगायचं आपण घ्यायचं आहे। आतमध्ये कृपया जाऊ नका, पॅन्डी लागेल तुम्हाला, आतमध्ये जाऊ नका, पॅन्डी लागेल। बाहेर आगमन करा, पण आतमध्ये जाऊ नका, लक्षात ठेवायचं आहे। आता 4 चेंडू आणि 1 धावांची गरज। 4 चेंडू आणि 1 धावांची गरज। राहुल मध्ये स्ट्राईक येईल। पुन्हा संघ आता हा विन झालेला आहे। राहुल यांनी चांगली कामगिरी केलेली आहे। आता सामन्याचा पुरस्कार थोड्या वेळात पुकारला जाईल, तरी रसायनी रायगड रसायनी संघनायक, रायगड रसायनी संघनायक आपली दाखवायचे। रायगड रसायनी संघनायक, रायगड रसायनी संघनायक आपली वस्ती जाहीर करायची आहे।